ठाणे महापालिकेमध्ये सव्वा वर्षाचा फॉर्म्युला असणार आहे। पहिलं 1.25 वर्ष हे शर्मिला पिंपोलकरांना, त्यानंतर दर्शना जानकरांना संधी मिळणार आहे। भाजपला उपमहापौर पदावरच समाधान मानावं लागणार आहे। ठाणे महापालिकेमध्ये सव्वा वर्षाचा हा फॉर्म्युला निश्चित झालाय। तर भाजपला या ठिकाणी उपमहापौर पदावरच आता समाधान मानावं लागणार आहे। तर पहिलं 1.25 वर्ष शर्मिला पिंपोलकर यांना, त्यानंतर दर्शना जानकर यांना संधी मिळणार आहे। भाजपला या ठिकाणी उपमहापौर पदावरच समाधान मानावं लागणार आहे। ठाणे महापालिकेमध्ये सव्वा वर्षाचा हा फॉर्म्युला असेल। शुभम कोळी आमचे प्रतिनिधी सध्या फोनलाईनवरनं आपल्या सोबत आहेत। शुभम, ठाणे महापालिकेत आता सव्वा वर्षाचा हा फॉर्म्युला निश्चित झालाय, काय अधिकची माहिती आहे? निश्चितच पाहिलं तर आता काही क्षणापूर्वी जे आहे या ठिकाणी भाजप आणि शिवसेना पक्षाच्या वतीने जो आहे तो महापौर आणि उपमहापौर पदाकरिता अर्ज जो आहे तो दाखल केला आहे। काही आपण पाहिलं तर दोन्ही पक्ष जे आहेत ते युतीमध्ये ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरे गेले होते आणि त्यानंतर शिवसेनेने एखादी सत्ता मिळवली असती तरी त्यांनी मोठा निर्णय घेतलेला आहे। भाजपला सोबत घेऊन ते सत्तेमध्ये या ठिकाणी सामील होत आहेत आणि भाजपला त्यांनी उपमहापौर पद जे आहे ते दिलेलं आहे। सव्वा वर्षाचा पहिले हा फॉर्म्युला ठरलेला आहे आणि पहिल्या वर्षात आपण पाहिलं तर शर्मिला पिंपोळकर यांना जो आहे तो महापौर पदासाठी त्यांनी अर्ज जो आहे दाखल केला। अशी देखील कुठेतरी माहिती मिळते की त्यानंतर दर्शना जानकर जे आहेत त्यांना महापौर पदाची वर्णी त्यांची लागणार आहे। त्यामुळे जर सव्वा वर्षाचा फॉर्म्युला ठरला असून आणि जवळपास आता हे दोन्ही नावं जे आहेत ते निश्चित झालेले आहेत। तर दुसरीकडे पण पाहिलं तर भाजपच्या वतीने जे कृष्णा पाटील आहेत त्यांना उपमहापौर पदाकरिता त्यांची निवड करण्यात आलेली आहे। त्यांनी देखील उमेदवारीचा त्यांचा देखील जो आहे तो अर्ज जो आहे तो भरलेला आहे। त्यामुळे आता सत्तेमध्ये युतीमधून लढून आता युतीमध्येच सत्ता स्थापन जे आहे ते ठाणे महानगरपालिकेमध्ये कुठेतरी करताना आता हे दोन्ही मित्र पक्षाचे दिसून येत आहेत। निश्चितच धन्यवाद शुभम या सविस्तर माहितीसाठी।